नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या होणाऱ्या म्हणजेच 22 फेब्रुवारी या दिवशी होणाऱ्या बीड पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, बीड जिल्ह्याची स्थापना पुढीलपैकी कधी झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मे 1960. तर पहा, बीड या जिल्ह्याची स्थापना ही 1 मे 1960 या दिवशी झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर कांदा कापताना पहा ऑप्शन क्रमांक 3 सल्फर. कोणता? सल्फर हा वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक चौथा, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 सुचेता कृपलानी. तर पहा, सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. पुढचा प्रश्न पहा, बीड हा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये स्थित आहे? तर बीड हा जो जिल्हा आहे तर तो महाराष्ट्राच्या ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा का आहे? मराठवाडा या विभागामध्ये स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शाळा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर शाळा या कादंबरीचे लेखक पहा ऑप्शन क्रमांक 2 मिलिंद बोकील आहेत. कोण आहेत? मिलिंद बोकील. प्रश्न क्रमांक 7, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 10वा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड या जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये 10वा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन, नाबार्ड ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर नाबार्ड ही जी संस्था आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 शेती व ग्रामीण विकास यांच्याशी संबंधित असलेली ती संस्था आहे. पुढचा प्रश्न, बीड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 10,693 चौरस किलोमीटर. तर बीड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ हे 10,693 चौरस किलोमीटर इतके आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले साखर संग्रहालय कोठे आहे? तर महाराष्ट्रातील पहिले साखर संग्रहालय कोठे आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पुणे या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, सार्क संघटनेची स्थापना कधी झालेली आहे? तर सार्क या संघटनेची स्थापना पहा ऑप्शन क्रमांक 3 1985 या वर्षी झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती आहे? तर शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 2 महाधमनी आहे. कोणती आहे? महाधमनी. पुढील प्रश्न, हात ओला करणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर हात ओला करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 पैसा मिळणे किंवा लाच मिळण्याचा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार बीड या जिल्ह्याची लोकसंख्या पहा ऑप्शन क्रमांक 1 25,85,049 इतकी आहे. पुढील प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर चिखलदरा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा. कोणत्या? सातपुडा या पर्वतरांगेमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ॲनिमिया. त्यालाच पांडुरोग असे म्हणतो. तर पहा, रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा रोग होतो. पुढचा प्रश्न, माहिती अधिकार म्हणजेच RTI मिळवणारे जगातील पहिले राष्ट्र कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा स्वीडन. तर माहिती अधिकार मिळवणारे जगातील पहिले राष्ट्र हे स्वीडन हे देश आहे. पुढील प्रश्न, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कुणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गो. आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांचे पहा डोंगराच्या तुरुंगातील 101 दिवस हे त्यांचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न आहे, कणक या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे.
तर कनक या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 सोने होतो. काय होतो? सोने. पुढील प्रश्न, समिधा या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर समिधा या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 2 साधना आमटे आहेत. कोण आहेत? साधना आमटे. पुढचा प्रश्न, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र म्हणजेच BARC कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तुर्बी, जे की मुंबई या शहरामध्ये आहे. तर तुर्बी या ठिकाणी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बनोटी हा धबधबा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बनोटी हा जो धबधबा आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तो आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेने नागरिकांना एकूण किती मूलभूत हक्क दिलेले आहेत? तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेने नागरिकांना एकूण 6 किती? ऑप्शन क्रमांक 2 एकूण 6 मूलभूत हक्क हे दिलेले आहेत. पुढचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 डेसिबल आहे. कोणता आहे? डेसिबल. नेक्स्ट क्वेश्चन, तोंड या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 वदन होतो. काय होतो? वदन. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 21 वर्ष. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी किमान वय हे 21 वर्ष असावे लागते. पुढील प्रश्न पहा, गोदावरी नदीचा उगम पुढीलपैकी कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम पहा ऑप्शन क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न, मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? तर मिसाईल मॅन म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, लाळेमध्ये कोणते विकर एन्झाईम्स असते? तर लाळेमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 टायलिन. कोणता? टायलिन हे विकार असते. पुढील प्रश्न, विधवा या शब्दाचा पुल्लिंग शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर विधवा या शब्दाचा पुल्लिंग शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 1 विधुर होतो. कोणता होतो? विधुर. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख हा पहा ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO हा असतो. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वनस्पतींना कोणत्या वायूची गरज असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कार्बन डायऑक्साईड. तर प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वनस्पतींना पहा कार्बन डायऑक्साईड या वायूची गरज असते. पुढील प्रश्न, कवितेचा सरस तसा विटाचा काय? तर कवितेचा सरस तर विटाचा काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 पहा सवड होतो. काय होतो? सवड. विटांचा सवड. नेक्स्ट क्वेश्चन, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिलेली आहे? तर जय जवान जय किसान ही जी घोषणा आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 लाल बहादूर शास्त्री यांनी ती दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हिमोफिलिया हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? तर हिमोफिलिया हा पहा ऑप्शन क्रमांक 2 अनुवांशिक आहे. अनुवांशिक या प्रकाराचा तो रोग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यसभेच्या सदस्याची निवड कोणाद्वारे केली जाते? तर राज्यसभेच्या सदस्याची निवड पहा ऑप्शन क्रमांक 4 विधानसभा सदस्य याद्वारे केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, यथाशक्ती या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर यथाशक्ती या शब्दाचा समास कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 2 अव्ययभावी. कोणता होतो? अव्ययभावी हा समास होतो. पुढील प्रश्न, शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? तर शरीरातील पाण्याचे प्रमाण पहा ऑप्शन क्रमांक 4 60 ते 70% असते. पुढील प्रश्न, महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते? तर महात्मा गांधींनी पहा दक्षिण आफ्रिकेत या देशामध्ये ऑप्शन क्रमांक 2 इंडियन ओपिनियन. कोणता आहे? इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले होते.
पुढील प्रश्न, स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री पहा ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गंगा हा शब्द कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे? तर गंगा हा जो शब्द आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 कानडी. कोणत्या? कानडी या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. पुढील प्रश्न, विद्युत रोध म्हणजेच रेसिस्टन्स मोजण्याचे एकक काय आहे? तर विद्युत रोध मोजण्याचे एकक काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 ओहम आहे. काय आहे? ओहम. पुढील प्रश्न, सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 धूपगड, जे की पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. कोणत्या? मध्य प्रदेश, MP. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मुलगा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? तर मुलगा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 3 मुला असा होतो. काय होतो? मुला. पुढील प्रश्न, साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे? तर साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव आहे. पुढील प्रश्न, पगार हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर पगार हा जो शब्द आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 पोर्तुगीज. काय आहे? पोर्तुगीज या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये तो आलेला आहे. पुढील प्रश्न, शरीरातील हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा ऑस्टिओलॉजी. तर शरीरातील हाडांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला ऑस्टिओलॉजी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यानगर हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न पहा, दिगंबर हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर दिगंबर हा जो शब्द आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 बहुव्रीही. कोणता आहे? बहुव्रीही या समासाचे ते उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोयना प्रकल्पाचा भाग असणारे लेक टॅपिंग प्रथम केव्हा करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 1997. तर कोयना प्रकल्पाचा भाग असणारे लेक टॅपिंग हे पहा प्रथम 1997 या वर्षी करण्यात आलेले होते. पुढील प्रश्न, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिन पहा ऑप्शन क्रमांक 1 11 जुलै या दिवशी तो साजरा केला जातो. पुढील प्रश्न, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत? तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक पहा ऑप्शन क्रमांक 2 बिल गेट्स आहे. कोण आहेत? बिल गेट्स. नेक्स्ट क्वेश्चन, 6वे बोट असणारे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर 6वे बोट असणारे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 अधिक लाभ होणे. काय होईल? अधिक लाभ होणे. पुढील प्रश्न, रक्ताचे किती मुख्य गट आहेत? तर रक्ताचे पहा ऑप्शन क्रमांक 3 एकूण 4 मुख्य गट आहेत. तर ते कोणकोणते आहेत पाहूया. तर पहिला आहे पहा A, दुसरा आहे B, तिसरा आहे AB आणि चौथा आहे O. A, B, AB आणि O हे मुख्य रक्ताचे 4 गट आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतीय तटरक्षक दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा, लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणावळा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आर्य समाजाची स्थापना पुढीलपैकी कुठे झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहरामध्ये आर्य समाजाची स्थापना झालेली आहे. तर आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? तर संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर हे पहा ऑप्शन क्रमांक 1 6 महिने. किती? 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे. पुढील प्रश्न, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे?
तर कळसुबाई शिखराची उंची किती आहे तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा 1646 मीटर इतकी आहे. पुढील प्रश्न, घाम गाळणे म्हणजे काय? तर घाम गाळणे म्हणजे काय तर ते ऑप्शन क्रमांक 2 खूप कष्ट करणे असा अर्थ होतो. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ब. तर ब या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील प्रथम कापड गिरणी कोठे सुरू झाली? तर महाराष्ट्रातली पहिली कापड गिरणी पहा ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी, जे की 1854मध्ये कधी 1854मध्ये मुंबई या शहरात प्रथम कापड गिरणी ही सुरू झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर जायकवाडी जलाशयाला पहा ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर. कोणत्या? नाथसागर या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, मिथेन वायूला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मिथेन वायूला पहा ऑप्शन क्रमांक 2 मार्श गॅस या नावाने त्यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, नळदुर्ग हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नळदुर्ग हा जो किल्ला आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 धाराशिव या जिल्ह्यामध्ये तो आहे.